आज आहे भावाचा उपवास आणि आज वारुळाची पूजा केली जाते. पण ज्या ठिकाणी मी राहते म्हणजेच जुन्नरला, तिथं नागपंचमीच्या दिवशीच वारुळाची पूजा केली जाते आणि त्याच दिवशी उपवास देखील धरला जातो. पण आईनं मला आदल्या दिवशीच फोन करून सांगितलं होतं, की "तू घरीच नागोबान आणि घरच्या घरीच अगदी तुला जसं जमतंय ना, तशी पूजा करून घे." आता पूजा तर झाली होती आणि भावाचा उपवास फक्त माझ्या एकटीच होता. पण घरातल्या इतर सगळ्यांना जेवायचं होतं, त्यामुळे स्वयंपाकाला देखील लागायचं होतं. आणि आमच्या घरात ना हे आजारी आहेत, त्यामुळं ना सकाळपासून सगळीच कामं अगदी हळू चालली होती. कारण घरात जर एखादा माणूस आजारी असेल तर सगळं घर पूर्ण आजारी पडल्यासारखं वाटतं. म्हणूनच मी त्यांच्यासाठी मस्त असा कोरा दालचिनीचा चहा ठेवला, माझ्यासाठी आल्याचा ठेवला आणि यांना घेऊन भाऊ परत सलाईन लावायला दवाखान्यामध्ये गेला होता. नंतर मी सगळ्या स्वयंपाकाला आवरायला घेतलं होतं, कारण इतर सगळी कामं माझ्या सकाळपासून तशीच पडली होती. प्रत्येक काम उशीर, उशीर, उशीर असंच चाललं होतं. त्यामुळं सगळी भांडी वगैरे घासून घेतली, किचन वगैरे साफ करून घेतलं. सकाळ धरून ना झाडायचं देखील राहिलं होतं, त्यामुळं ते देखील करून घेतलं. आदल्या दिवशीची कपडे घड्या घालायची राहिली होती, तर ते पण घालून घेतले आणि सगळ्यात शेवटी मी 1-1:30 वाजता खिचडी बनवायला घेतली. त्याच्यानंतर मस्त असं सगळ्यात पहिलं तर देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि सगळ्यात शेवटी मी खिचडी खायला बसले आणि मला तर खिचडीमध्ये दूध आवडतं. तुम्हाला काय आवडतं जरा कमेंट करून